सरकारला 10 ते 15% शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे। कमीत कमी शेतकरी कशा या कर्जमाफीमध्ये बसतील असा छुपा अजेंडा सरकारचा आहे। 30 जून 2026 पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा शब्द सरकारने दिला होता, परंतु सरकारने ती तारीख आता पुन्हा एक आठवडा पुढे ढकललेली आहे। मुळामध्ये सरकारला 10 ते 15% शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे। कमीत कमी शेतकरी कशा या कर्जमाफीमध्ये बसतील असा छुपा अजेंडा सरकारचा आहे। पुढच्या आठवड्यात काही शेतकरी बसवायचे असं लांबवत 2029च्या इलेक्शन पर्यंत हे सगळं लांबवत न्यायचं असा सरकारचा अजेंडा आहे आणि शेतकऱ्यांमध्ये गटतट करून भांडणं लावायचे हा सुद्धा सरकारचा याच्या पाठीमागचा अजेंडा आहे। सरकार चालढकल करण्याचा प्रयत्न करते। सातत्यानं आम्ही आंदोलनं करतोय, मी उपोषणाला बसलो, राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरला। सरकार म्हणालं होतं की आम्ही तुमच्यासोबत चर्चा करून तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, पण अजूनपर्यंत सरकारचा निरोप आला नाही। मी सरकारला सांगतो, सरसगट विनाअट विनाशर्त कर्जमुक्ती होईपर्यंत आणि 100% पीक विमा मिळेपर्यंत लढाई थांबणार नाही। लवकरच तुम्हाला महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर दिसेल। 30 जून 2026 पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा शब्द सरकारने दिला होता, परंतु सरकारने ती तारीख आता पुन्हा एक आठवडा पुढे ढकललेली आहे। मुळामध्ये सरकारला 10 ते 15% शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे। कमीत कमी शेतकरी कशा या कर्जमाफीमध्ये बसतील असा छुपा अजेंडा सरकारचा आहे। पुढच्या आठवड्यात काही शेतकरी बसवायचे असं लांबवत 2029च्या इलेक्शन पर्यंत हे सगळं लांबवत न्यायचं असा सरकारचा अजेंडा आहे आणि शेतकऱ्यांमध्ये गटतट करून भांडणं लावायचे हा सुद्धा सरकारचा याच्या पाठीमागचा अजेंडा आहे। सरकार चालढकल करण्याचा प्रयत्न करते। सातत्यानं आम्ही आंदोलनं करतोय, मी उपोषणाला बसलो, राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरला। सरकार म्हणालं होतं की आम्ही तुमच्यासोबत चर्चा करून तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, पण अजूनपर्यंत सरकारचा निरोप आला नाही। मी सरकारला सांगतो, सरसगट विनाअट विनाशर्त कर्जमुक्ती होईपर्यंत आणि 100% पीक विमा मिळेपर्यंत लढाई थांबणार नाही। लवकरच तुम्हाला महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर दिसेल।